आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची माफी मागितल्यानंतरही सकल हिंदू समाजाच्या वतीने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे। तर आव्हाड यांना ठाणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी मनोरुग्णालय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे व जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक मुखवटा लावून आव्हाड यांना मनोरुग्णालयात दाखल करून घेण्याची मागणी करण्यात येत आहे। सकल हिंदू समाज व हिंदू या नात्याने आज आम्ही एक प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड आणला आहे। जितेंद्र आव्हाड यांची सवय झालेली आहे दरवेळी हिंदू देवी देवतांबद्दल बोलायची। तर आम्हाला असं वाटतं का ते ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तेही कळत नाही का तिकडेही हिंदू मतदार आहेत, पण हिंदू देवी देवतांची ते क्यू करतात व वेगवेगळे असे अक्षरप्रिय भाषण ते करत असतात। यासाठी आमचं असं प्रामाणिकमध्ये एक हिंदू म्हणून व सकल हिंदू समाज म्हणून की आमच्या देवी देवतांबद्दल बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे, कारण की विनाकारण हिंदू देवी देवतांबद्दल त्यांनी स्टेटमेंट देणं असं आमचं मत आहे का त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आज एक प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड आणलेलं आहे आणि आम्ही सुप्रिटेंडंटला केस पेपर पण दिले की लवकरात लवकर ते शिर्डीवरनं आल्यावर त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करून घ्यावं, जेणेकरून ते हिंदू देवी देवतांबद्दल बोलणार नाही याच्या पुढे।